परवा एक न्यूज बघितली का की पाळी लांबवायच्या गोळ्या घेतल्यामुळे एका मुलीचा अंत झाला किंवा ती मरून गेली. नमस्ते, मी डॉक्टर ऋषिकेश माहेश्वरी. मी एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे, हॉर्मोनचा सुपर स्पेशलिस्ट. तर हॉर्मोनच्या गोळ्या ज्याच्यामध्ये आपण पाळी लांबवण्यासाठी घेत असतो, जर मेडिकलवर जाऊन घेतल्या तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. त्याच्यामध्ये जर समजा कंबाईंड ओसी पिल्स घेण्यात आल्या, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन, तर ते जास्त थ्रोम्बोजेनिक आहेत. त्यामुळे हार्ट अटॅक यायची, पॅरालिसिस व्हायची किंवा पोटामध्ये अचानक गाठी तयार व्हायची रिस्क वाढते. आणि नुसत्या जर सिंपल प्रोजेस्टेरॉन किंवा त्याला प्लेन प्रोजेस्टेरॉन म्हणून, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे जनरेशन्स आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर जेवढ्या ॲडव्हान्स जनरेशनच्या तेवढ्या जास्त पोटेन्शियल थ्रोम्बोजेनेसिस किंवा रक्ताच्या गाठी तयार व्हायची रिस्क वाढते. तर ज्या प्रोजेस्टेरॉनमध्ये रक्ताच्या गाठी तयार व्हायची रिस्क कमी असते, जसं नॉर्जेस्टेरॉन असेल किंवा नॅचरल प्रोजेस्टेरॉन असेल, ते वापरायला हवं. त्याची कॉस्ट थोडीशी जास्त असते, पण मेडिकलवर जाऊन डेफिनेटली गोळ्या अशा स्वतःच्या मनाने घेऊ नका. डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या आणि ज्या कमी थ्रोम्बोजेनिक आहेत तो डॉक्टरला विचारून तशावाल्या गोळ्या घ्या, जेणेकरून तुम्हाला असा प्रॉब्लेम येणार नाही. थँक्यू.